दुसऱ्यांसाठी त्याग करणारी रास कोणती असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल मकर रास. मकर राशीच्या लोकांची राहणी अगदी साधी असते, विचारसरणी मात्र उच्च असते आणि त्यांच्या या उच्च विचारसरणीमुळेच दुसऱ्यासाठी त्याग करायला ते मागे पुढे पाहत नाही. पण मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःला मात्र यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, हेही तितकंच खरं. अशा या मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 हा महिना कसा असणार आहे? महिन्याच्या सुरुवातीला थोडा खर्च वाढणार आहे. स्वतःचं घर असेल, प्रवास असेल किंवा कर्ज असेल, या बाबतीत तो खर्च होऊ शकतो. पण 20 ऑगस्ट नंतर मात्र परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीसंबंधी जे निर्णय तुम्ही घ्याल त्याचा सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, रिअल इस्टेट, नवीन योजना या सगळ्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा, तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला मात्र अवश्य घ्या. नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत मात्र काहीतरी चांगलं ऑगस्ट महिन्यामध्ये घडू शकतं. नोकरीत बदल करायची इच्छा असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे. एकंदरीतच वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. नवीन जबाबदाऱ्या मिळतील, पण त्यामुळे अर्थात ताण वाढेल. तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे हाताळाल, हेही तितकंच खरं. व्यावसायिक व्यक्तींना भागीदारीत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण फसवणुकीची शक्यता आहे. जे टेक्निकल फील्डमध्ये आहेत, अर्थात तांत्रिक क्षेत्रामध्ये आहेत, IT, वकील, शिक्षण किंवा सरकारी क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी उत्तम संधी ऑगस्ट महिना घेऊन येतोय. आता बघणार आहोत कौटुंबिक स्थिती ऑगस्ट महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांची कशी असणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. घरातील वडीलधाऱ्यांसोबत तुमचे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरनं मतभेद होऊ शकतात. तुम्हाला थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. निर्णय घेताना थोडासा भावनिकदृष्ट्या समतोल ठेवण्याची गरज असेल. मुलांच्या शिक्षणासाठी थोडा खर्च होऊ शकतो. पण ऑगस्ट महिन्यामध्ये कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा सण समारंभ यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता पसरेल. घरातही वातावरण चांगलं होईल. प्रेमात असणाऱ्यांनी मात्र एक काळजी घ्यायची आहे. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या संवादात पारदर्शकता ठेवा. कोणतीही गोष्ट तुमच्या प्रियकरापासून, प्रियसीपासून लपवू नका. विवाहित लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवट विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. नातं अधिक बळकट होऊ शकतं. ज्यांना कुणाला लग्नाची मागणी घालायची किंवा आपलं प्रेम प्रकट करायचं आहे, त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट नंतरचा काळ योग्य ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोळे, पचनसंस्था या गोष्टी थोड्याशा त्रास देऊ शकतात आणि थकवा सुद्धा जाणवू शकतो. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि योगा, ध्यानधारणा या गोष्टी तुम्हाला मदत करतील. जर दुखणं थोडंफार वाटलं तर अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध उपचार लगेच सुरू करा. कारण मकर राशीच्या लोकांना खूप गोष्टी अंगावर काढण्याची सवय असते. स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष ही लोक करतात आणि मग काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कुठलंही छोटं दुखणं असेल तुमचं तरी दुर्लक्ष करू नका. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःसाठी वेळ द्या. तुमचा मानसिक तणावसुद्धा त्यामुळे दूर होईल. तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट स्वतःसाठी म्हणून करा, ज्यातून फक्त निखळ आनंद मिळेल. अशी गोष्ट केली तर मानसिक थकवा दूर व्हायला वेळ लागणार नाही. आता बघूया मकर राशीच्या लोकांच्या ज्यांच्या जीवनात खूप अडचणी आहेत, मनासारखं काहीच घडत नाहीये, त्यांनी कुठले उपाय करायला हवेत. मकर राशीचा स्वामी आहे शनी आणि म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी महादेवांची उपासना केली तर त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात. तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या, त्यासाठी तुम्ही एका मंत्राचा जप करू शकता. तो म्हणजे ओम नमो भगवते शिवाय नमः. मंत्र पुन्हा एकदा, ओम नमो भगवते शिवाय नमः. पण या मंत्राचा 131 वेळा जप करायचा आहे. सामान्यतः कुठल्याही मंत्राचा 108 वेळा जप करायला सांगितला जातो, पण मकर राशीच्या लोकांना मात्र या मंत्राचा 131 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर शिवपंचाक्षर स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. रोज जमत नसेल तर तुम्ही दर शनिवारी सुद्धा या मंत्राचा जप करू शकता आणि या स्तोत्राचं पठण करू शकता. शनिवारच्या दिवशी, शनी प्रदोष असेल त्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी या स्तोत्राचं आणि मंत्राचं पठण मनोभावे करावं. त्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर महिन्यातल्या एका शनिवारी तुमच्या ऐपतीप्रमाणे गोर, गरीब, वृद्ध, अनाथ, अपंग या व्यक्तींसाठी दानधर्मसुद्धा अवश्य करावा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ.
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.